आज आपण झणझणीत असं मस्त की मालवणी मसाल्यामध्ये खेकड्याचं कालवण तयार केलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडे कसे साफ केले जातात आणि हे सोप्या पद्धतीचं कालवण अगदी चमचमीत पद्धतीने कसं तयार केलं जातं ह्याची सविस्तर घरगुती पद्धत आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण का व्हिडिओ बघता बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे खेकड्यांचं कालवण आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमका काय काय साहित्य आहे ते। इथे बघा मी जिवंत खेकडे घेतलेले आहेत, आता तुम्हाला दाखवते। आणि हे खेकडे आहेत ना ते लाके भरलेले खेकडे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अंडे असतात ना त्याला लाक बोलतात। त्यानंतर मी इथे वाटण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, सुकं खोबरं भाजून घेतलेले आहेत, 2 कांदे भाजून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर मी इथे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, कांदा सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे, 2 तमालपत्र्याची पानं घेतलेली आहेत, चिंचेचा कोल, ही फुटाण्याची डाळ भाजलेली ती सुद्धा मी घेतलेली आहे। आणि इथे मी वालावरकर यांचा स्पेशल मालवणी मसाला घेतलेला आहे आणि इथे हळद सुद्धा घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। आता या चिंबोऱ्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। आता या चिंबोऱ्यामध्ये तुम्ही अंडी पाहू शकता। मी तुम्हाला म्हणली होती ना का लाके भरलेली चिंबोरी आहेत। तर मित्रांनो, ह्या चिंबोऱ्यांना आम्ही कसं काय साफ केलेलं आहे ह्याचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये क्लिनिंग क्रॅब असं लिहा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन। आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। आता सर्वात पहिल्यांदा आपण वाटण वाटून घेऊया। तर या भांड्यामध्ये ना मी मगाशी आलं लसूण आणि कांदा वाटून घेतलेला आहे, तर याच भांड्यामध्ये आता हे वाटण वाटून घेऊया। यामध्ये घालू कोथिंबीर, हिरवी 3 मिरची, सुकं भाजलेलं खोबरं। आता यामध्ये तुम्ही थोडंसं ओलं सुद्धा घालू शकता। 2 कांदे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा घालूया। आणि हे कांदे आहेत ना ते मी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। आता यामध्ये भाजकी चण्याची डाळ आहे ना ती सुद्धा घालूया, म्हणजे रसा छान होतो। आता तुम्हाला यामध्ये बेसन घालायचं असेल ना तर बेसन सुद्धा घालू शकता, किंवा चणे मिळले ना तर चणे सुद्धा घालू शकता। आता यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालूया आणि बारीक वाटून घ्यायचं आपल्याला। तर इथे बघा आपलं वाटण आहे ना ते तयार झालेलं आहे आणि असं ना बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे बघा मी कढईमध्ये ना तेल तापून घेतलेलं आहे। आता काय करूया, याच्यामध्ये तमालपत्र घालूया, त्यानंतर कांदा, आता हा परतून घेऊया आपण थोडासा। कांदा थोडा मऊ झाला ना तर आपण आलं लसूण टाकूया। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तो मऊ झालेला आहे बऱ्यापैकी। आता यामध्ये ना आपण आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते घालायचं आहे। आता यामध्ये ना मी खडा मसाला ना मुद्दाम नाही घातलेला आहे, कारण आपण वालावरकर यांचा स्पेशल मालवणी मसाला घालणार आहोत, त्यामुळे हा मसाला घातल्यावरती इतर कोणतेही मसाले घालण्याची गरज लागत नाही। आता आलं लसूण आहे ना चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण वाटण वाटलेलं आहे ना ते घालूया। आता हे उरलेलं वाटण आहे ना ते पाणी घालून काढून घेऊया। चला आता हे वाटण आहे ना ते आपण 2 मिनिटं परतून घेऊया। आता हे वाटण परतून झाल्याच्या नंतर वालावरकर यांची हळद घालूया। मित्रांनो, तुम्हाला आपल्या किचनमध्ये वालावलकर यांचे मसाले जर हवे असतील तर आजच यांना कॉन्टॅक्ट करा। स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत, किंवा ह्यांच्या प्रत्यक्ष शॉपमध्ये जाऊन जर तुम्हाला व्हिजिट करायचा असेल तर लालबाग येथे वालावलकर मसाले यांचा प्रत्यक्ष शॉप आहे, त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही आपली ऑर्डर सुद्धा बुक करू शकता। त्यानंतर वालावलकर यांचा स्पेशल मालवणी मसाला जाईल, कारण पदार्थ कोणताही असो वालावलकर यांचे मसाले या पदार्थामध्ये मिक्स झाले म्हणजे चव ही उत्तम येणारच।
आता हे वाटण आहे ना ते चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये ना थोडासा पाणी घालूया आणि चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणातून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये ना आपण चिंबोऱ्या घालूया। आता सोबत ना आपल्याला मोठे फांगडे सुद्धा घालायचे आहेत। आता हे चांगले मिक्स करून घेऊया। मित्रांनो, आजची आपली ही चिंबोऱ्याची डिश स्पेशल मालवणी मसाल्यामध्ये तयार होत आहे। पण तुम्हाला या चिंबोऱ्याची आणखीन कोणती रेसिपी बघायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये फक्त खेकडा रेसिपी असं लिहा। आम्ही लवकरच खेकड्याची नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ। आता पाहू शकता चिंबोऱ्यांना छान मसाला लागून झालेला आहे आणि आता ना आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे। आता चांगलं ना मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये ना आपण पाणी घालूया आणि पाणी ना मी साधंच घेतलेलं आहे। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये ना आणखीन थोडा पाणी घालायचं आहे, पण यामध्ये ना आपल्याला नांग्यांचं पाणी घालायचं आहे। आता नांग्यांचं पाणी ना कसा करायचा ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंबोऱ्याच्या नांग्या आहेत ना ते घालूया आणि आपल्याला मिक्सर कसा फिरवायचा आहे, चालू बंद असं करून वाटून घ्यायचं आहे आणि त्याचा अर्क आहे ना तो काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये ना थोडासा पाणी घालूया। आता हा मिक्सर आपल्याला चालू बंद मध्ये का फिरवायचा आहे, कारण का जर जास्तीचं एकदम स्पीडला जर फिरवलं ना तर ब्लेड आहे ना तुटण्याची शक्यता असते। म्हणून थोडंसं आपण त्याला बारीक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला फास्ट केलं तरी चालेल ना। हो, आता बघा नांग्यांचं पाणी म्हणजे चिंबोऱ्याचा अर्क आता हा तयार झालेला आहे। आता काय करूया, गाळून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊया। आता आपण ना चांगलं मिक्स करून घेऊया। आता यावरती ना आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। आता चांगली ना एक मोठी उकळी काढून घ्यायची, म्हणजे 10 मिनिटाची उकळी काढून घ्यायची, पण गॅस ना आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। ओहो, जबरदस्त। तर हे बघा आपलं चिंबोऱ्याचं कालवण आहे ना ते झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। कसली चमचमीत आपली इथे रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा पटकन बाजारात जाऊ आणि अशा मस्तपैकी भरलेल्या चिंबोऱ्या घेऊन या आणि आजची रेसिपी तयार करायला सुरुवात करा। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्तपैकी साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।